सरपंच असो सगळे इंजिनियर सगळेच पैसे गेले. 12,000 रुपये दिला 2 वर्षापासून काय गोट्याचे अजून पैसे पडले नाही. नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. मी आज आहे अहमदपूर पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आणि मागील काही दिवसापूर्वी आपण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या बिलाच्या बाबतीत एक बातमी केली होती आणि त्याच योजनेच्या अनुषंगाने आजची जी बातमी आहे, रोजगार हमी योजनेतील गायगोटे असतील, विहिरी असतील किंवा घरकुल योजना असतील, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आणि या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे देयक काढण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप यापूर्वी देखील नागरिकांनी केले होते आणि आज देखील गाय गोठा मंजूर करण्यासाठी एका लाभार्थ्याकडून पैसे घेतले असल्याची देखील घटना समोर आलेली आहे. मौजे यस्तार येथील हे लाभार्थी आहेत आणि यांनी पंचायत समितीच्या आवारामध्ये अतिशय संताप व्यक्त करत या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर आरोप केलेला आहे. तो कशा पद्धतीचा आरोप आहे आणि नेमका तो आरोप कोणावर करण्यात आलेला आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. काय झालं मामा? मामा एवढे लुटालेत लोक, भयानक लुटालेत. नुसते लोकांकडून पैसे गेले, कुणाचंच काम करण्यात झाले. कोणी घेतलंय तुमच्याकडून पैसे? सगळ्यांनी घेतलेत. कुणाचं सांगावं तुम्हाला. सरपंच असो सगळे इंजिनियर सगळेच पैसे गेले. कोणी गावचे? यस्तारचो आम्ही. 12,000 रुपये दिला 2 वर्षापासून काय गोट्याचे अजून पैसे पडले नाही. कोणी गावचे? यस्तार. यस्तार. माधव संभाजी ढाकणे. भयानक लोकांना त्रास दिलाय. नुसते पैसे गेलेत, 1 रुपयाचं कुठलं काम करण्यात आले. तुम्ही कशासाठी पैसे दिले? काय गोटा मंजूर करण्यासाठी 5,000, इंजिनियरला पुन्हा 7,000, त्या सेवकाला 500 रुपये आणि आमचं लोकांचे पैसे पडले म्हणजे अजून 1 रुपया पडला नाही. ठीक. एवढी रुपये का नाही आता नाही. एवढा व्हायचा कोण मला कुठवर मी चला मुंबई पोहोचवर मी येतो, कोण्या मंत्र्याकडे येतो. इंजिनियर कोणते इंजिनियर पैसे? साबणे सगळे पैसे सरपंचाला वसूल केले. साबणेने घेतले नाही. कार मध्ये बसून त्यांना पैसे वसूल केले. काय सांगायचो. योजनेचा लाभ घेण्यासाठी जर या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून जर लाभार्थ्यांची पिळवणूक होत असेल तर नेमके या योजना कोणाच्या फायद्याच्या आहेत हा प्रश्न देखील आता या निमित्ताने समोर येत आहे. पंचायत समितीचे सभापती, उपसभापती या प्रकरणामध्ये लक्ष घालून या कार्यालयाअंतर्गत चालत असलेला हा भ्रष्टाचार रोखतील का आणि लाभार्थ्यांना थेट योजनेचा लाभ त्यांना देण्यामध्ये यशस्वी होतील का हे येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.